सध्या एक मोठी बातमी बघूयात के अण्णामलाईचा भाजप अध्यक्षांकडे राजीनामा आपण पाहतोय। सर्वात मोठी बातमी आता जी सध्याची के अण्णामलाई यांनी भाजप अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिलेला आहे। राजकीय वर्तुळातली ही सर्वात एक मोठी घडामोड आपण पाहतोय। के अण्णामलाई यांनी भाजप अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। याबाबत त्यांनी राजीनाम्यामध्ये काय कारण दिलेलं आहे ते पुढे येईलच, मात्र 5 पानांचा राजीनामा आहे त्यांचा आणि त्यांनी हा भाजपच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे। तामिळनाडूच्या राजकारणातली ही एक मोठी घडामोड सध्या समोर आलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे माजी तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे 5 पानी राजीनामा पत्र सादर केलेलं आहे। राजीनाम्याच्या पत्रातील नेमका मजकूर अद्याप समोर आलेला नाही आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, राजीनामा देण्यात आलेला आहे, काय कारण असावं या राजीनाम्याचं? तामिळनाडू राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे माजी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे 5 पानाचं राजीनामा पत्र सादर केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की राजीनाम्याच्या पत्रामध्ये नेमकाच मजकूर जर समोर आला नसला तरी तिथल्या ज्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क नोंदवण्यात आलेले आहेत। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी तामिळनाडूमध्ये घडल्या आणि त्रिभाषा सूत्रावरून प्रचंड विरोध तामिळनाडूमध्ये होतोय आणि त्याला देखील बघितलं जात आहे की के अण्णामलाई यांचा देखील त्याला विरोध होता। त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी ही राजीनामा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ मात्र त्यांनी त्यांची नाराजी होती ती याआधी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलेली होती का? ज्या सध्याच्या घडामोडी सुरू आहेत त्यांनी थेट अशा प्रकारे राजीनामा देणं हे सध्या राजकीय वर्तुळातलं सर्वात मोठं एक त्यांचा निर्णय असावा किंवा भूमिका असावी, त्याला कसं बघितलं जाते तिथे आता राजकारणात? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्यावेळी त्रिभाषा सूत्र केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळी प्रचंड विरोध यांनी दर्शवला होता आणि सोबतच AIADMके सोबत भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने युती केलेली आहे त्या युतीला देखील के अण्णामलाई यांचा जोरदार विरोध होता। कारण की AIADMके ज्या पद्धतीनं घडामोडी केल्या होत्या ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करतात अशा त्यांच्या तक्रारी होत्या। या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे के अण्णामलाई नाराज होते आणि त्यांनी आता ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे आणि सत्ता बदल झालेला आहे त्या सत्ता बदलानंतर नवीन भूमिका घेण्यासंदर्भात जर बघितलं तर कल्पती विजय यांच्यासोबत संपर्कात आल्याची माहिती पुढे आली आहे। त्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिल्याची माहिती पुढे येत आहे। नक्कीच नितीन नवीन हा राजीनामा स्वीकारतात का पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।